अय भावड्या, ध्यान कुठे तुझं? लक्ष देशील इकडे यार. आज डिस्कशन करणार आहे आपण स्ट्रेट लाईन MSBT वाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर यार. सगळ्या लेकरांनी लक्ष द्यायचं इकडे, ना इकडे बघायचं ना तिकडे बघायचं. आज डिस्कशन करणार आहे MSBT जो M1 चा जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. लेकरा, कोणता टॉपिक आहे? स्ट्रेट लाईन यार. तर आजच्या क्लासमध्ये आपण वन शॉर्टमध्ये मी टोटल ह्या चॅप्टरला थोडी थिअरी आणि त्याच्यावरचं एक एक क्वेश्चन डिस्कस करणार आहे. आणि ते क्वेश्चन पण जे असेल ना, ईच अँड एव्हरी क्वेश्चन एक्झामला विचारलेला असेल. सो सगळ्यांनी लक्ष देणार. टॉपिक आहे आपला स्ट्रेट लाईन अँड डिस्कशन करणार आहे. ओके, वन थेअरी अँड रिगार्डिंग वन क्वेश्चन. सो हा टॉपिक फायनल एक्झामसाठी जो स्ट्रेट लाईन टॉपिक आहे कमीत कमी 12 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे यार. सो स्टार्ट करू डिरेक्टली आपण टॉपिकला विदाउट वेस्टिंग अ टाइम यार. तुमचे कोणी फ्रेंड असतील सगळ्या फ्रेंडमध्ये शेअर करू शकता आपला यूट्यूब चॅनल गौरंगा मॅथमॅटिक्स यार. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्या फ्रेंडमध्ये शेअर करायला पण विसरू नका. सो स्टार्ट करू. बघ, टॉपिक नेम आहे स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये इनिशियली जे जे मेन पार्ट आहे तो टॉपिक फक्त डिस्कस करू. जे मेन पार्ट आहे यार. सपोज स्ट्रेट लाईनचं बघा स्टँडर्ड इक्वेशन काय असतं, स्टँडर्ड फॉर्म काय असतो. जे स्ट्रेट लाईन आहे त्याचं स्टँडर्ड फॉर्म मी शॉर्टकटमध्ये राईट केलं स्टँडर्ड फॉर्म. जे स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईनचं सर स्टँडर्ड फॉर्म त्याचं स्टँडर्ड इक्वेशन काय असतं? स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन असतं ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हे स्टँडर्ड इक्वेशन असतं स्ट्रेट लाईनचं. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ह्याच्या रिगार्डिंग आता काय काय ह्याच्या रिलेटेड इम्पॉर्टंट आहे ते डायरेक्टली सांगतो. ओके, जर इक्वेशन स्ट्रेट लाईनचं अशा टाईपमध्ये इक्वेशन दिलं असेल तर त्याचं स्लोप हाऊ टू फाइंड आउट. ओके, स्लोपला नोटेशन असतं एम. स्लोप बोललं की आपण काय बोलतो? एम. स्लोपसाठी नोटेशन आहे एम. जर इक्वेशन दिलं असेल ax प्लस by प्लस इक्वल टू 0, त्या केसमध्ये स्लोप एमचं फॉर्म्युला असतं मायनस a अपॉन बी. ओके, हा वाला फॉर्म्युला असतो. स्लोपचा फॉर्म्युला असतो मायनस a अपॉन बी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला हा वाला. सेकंड, असं इक्वेशन दिलं असेल अजून काय काय लागू शकतं बघा. 2 मार्कला क्वेश्चन विचारला होता. एक स्ट्रेट लाईन्स इक्वेशन दिलं होतं, त्याचं स्लोप फाइंड आउट करा तुम्ही. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करा. सेकंड नोट पहा, सपोज तुला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलंय आणि तुला फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एक्स इंटरसेप्ट. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट, एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करत असताना सिम्पली एक नोट आहे, वायची व्हॅल्यू 0 पुट आउट करा. व्हाईल फाइंडिंग एक्स इंटरसेप्ट पुट वाय इज इक्वल टू 0. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट. वायची व्हॅल्यू 0 पुट आउट करणं अँड वायची व्हॅल्यू 0 पुट आउट केल्यानंतर ऍक्च्युली एक्स इंटरसेप्ट म्हणजे कोणाची व्हॅल्यू भेटते? एक्स इंटरसेप्ट म्हणजे ऍक्च्युली ही एक्सचीच व्हॅल्यू भेटते. डॉट डॉट काही ना काही व्हॅल्यू भेटून जाईल. सो वन थिंग यू हॅव टू रिमेंबर, एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करताना वायची व्हॅल्यू 0 अँड एक्स इंटरसेप्ट म्हणजे एक्सचीच व्हॅल्यू असते. देन सेकंड नोट पहा, वाय इंटरसेप्ट जर अशा टाईपमध्ये स्टँडर्ड इक्वेशन दिलं असेल तर त्या केसमध्ये फाइंड आउट करायचं वाय इंटरसेप्ट. तर वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करत असताना कोणाची व्हॅल्यू 0 घेणार आपण? वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करत असताना एक्सची व्हॅल्यू 0 घेणार. वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करत असताना एक्सची व्हॅल्यू 0 घेणार आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे ऍक्च्युली व्हॅल्यू कोणाची असते? वायची व्हॅल्यू येते. काही ना काही या ठिकाणी आन्सर भेटून जाईल. ही जी थेरी आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्या थेरीवरती 2 मार्कला क्वेश्चन पडला होता. आता सेकंड अजून एक नोट पहा, वेन 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, A to Z हा जो क्लास आहे आजच्या क्लासमध्ये A to Z वर्ड इम्पॉर्टंट आहे फायनल एक्झामसाठी. ऐक ना दादा, इकडे लक्ष देशील. वेन 2 लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, जर 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर कंडिशन्स काय असते बघा. ओके, ही फर्स्ट वाली लाईन आहे, फर्स्ट वाली लाईन अँड ही वाली सेकंड वाली लाईन. सो फर्स्ट लाईनचा स्लोप आहे M1 अँड सेकंड लाईनचा स्लोप काय? M2. हे दोन्ही लाईन पॅरलल आहेत एकमेकांना. ओके, वेन दिस 2 लाईन्स आर, ओके, लाईन L1 अँड लाईन L2 आर पॅरलल टू इच अदर. ह्या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर सर कंडिशन काय असते? लाईन L1 अँड L2 पॅरलल टू इच अदर. ह्या दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असतील तर कंडिशन काय असते? अँड व्हेन 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, ओके, दॅट टाइम व्हॉट इज द कंडिशन? चेक करा. फर्स्ट लाईन आहे, फर्स्ट लाईनचा स्लोप M1, सेकंड लाईनचा स्लोप M2. ह्या दोन्हीच्या दोन्ही लाईन आहे, मी इथे राईट करून देतो. फर्स्ट लाईन L1, सेकंड लाईन L2, दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे तर त्या ठिकाणी कंडिशन काय असते? हे लागतं 100%.
सेकंड ओके ही वाली फर्स्ट लाईन आहे. फर्स्ट लाईनचा स्लोप काय M1 आणि ही वाली सेकंड लाईन. ओके सेकंड लाईन आहे. सेकंड लाईनचा जो स्लोप आहे M2. ओके ही वाली फर्स्ट लाईनचा स्लोप M1, सेकंड वाली लाईन आहे. सेकंड लाईनचा स्लोप काय M2. आता ह्या ठिकाणी ह्या दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. मग व्हेन टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर दॅट टाइम व्हॉट इज द कंडिशन. आता ह्या दोन्ही लाईन L1 ओके ही तर लाईन L1 त्याचा स्लोप M1, लाईन L2 चा स्लोप M2. ह्या दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे सर. हाऊ टू डिसाइड. ह्या दोघांच्या इन बिटवीन 90 डिग्री अँगल आहे. समजून जायचं ह्या दोन लाईनच्या इन बिटवीन जर 90 डिग्री अँगल असतील तर ह्या दोन्ही लाईन परपेंडिक्युलर असतील. मी राईट करत बसत नाही. थेरॉटिकली टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर डायरेक्टली सांगून दिलं. ठीक आहे. सो इकडे बघा दीज लाईन L1 आणि L2 एकमेकांना पॅरलल असतील. लाईन L1 आणि L2 पॅरलल टू इच अदर. किंवा ह्याला मी शॉर्टकटमध्ये कसं राईट करू शकतो. फर्स्ट लाईन L1 इज परपेंडिक्युलर टू द लाईन L2. ओके हे जे सिम्बॉल आहे कोणासाठी परपेंडिक्युलर साठी. कंडिशन काय असतात. ओके लाईन L1 आणि L2 पॅरलल असतील तर दोन्ही लाईनचे स्लोप बराबर असतात. M1 इज इक्वल टू M2. ओके ह्या दोन्ही लाईन एकमेकांना जर पॅरलल असतील तर दोघांचे स्लोप्स इक्वल असतात. दोन्ही लाईन परपेंडिक्युलर असतील तर रिलेशन काय असतं M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन असतं. हे आपल्यासाठी एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी फायनल एक्झामला 4 मार्कचा क्वेश्चन पडतो. त्या ठिकाणी ह्या दोन कंडिशन येणं गरजेचं आहे. पॅरलल असतील तर दोघांचे स्लोप्स इक्वल असतात. परपेंडिक्युलर असेल तर M1 अँड M2 इज इक्वल टू -1. आय गेस हे सगळ्यांचं क्लिअर असेल. चलो फटाफट. ओके स्लोप कसं फाइंड आउट करायचं. एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट टोटल एवढी थेरी. चलो ओके नेक्स्ट पुढे पहा. एक 2 मार्कला विचारलेला क्वेश्चन होता सेम थेरीवरती. क्वेश्चन काय फाइंड दी स्लोप अँड इंटरसेप्ट ऑफ द लाईन. एक इक्वेशन दिलंय. सो क्वेश्चन मध्ये आन्सरचं स्टार्टिंग कसं करणार. गिवन लाईन इक्वेशन इज सर गिवन स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन बघा 3x आधी राईट करू व्यवस्थित त्याला. 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा सर. 3x प्लस 4y प्लस 12 ला इकडे शिफ्ट करा. -12 इक्वल टू 0. गिवन स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन दिलंय स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. अजून बघा खूप सारे लेकरांचे डाऊट काय असतात बघा. सर नसता मी गिवन राईट केलं तर गिवनला किती मार्क्स पडतील. अरे दादा गिवनला कोणी मार्क्स नाही देणार. आपण कसं भाऊ एक्सपेक्ट करू शकतो नसतं गिवनला मार्क. ओके गिवनला कोणी मार्क्स देत नसतं. तू प्रॉपर वेने आन्सर जर राईट करत गेला लास्टला एखादी स्टेप मिस्टेक झाली तर तुला ते मार्क्स देऊ शकतात. बट नसता गिवनला कोणी मार्क्स देणार नाही. खूप साऱ्या स्टुडंटचा डाऊट आहे. डिप्लोमाच्या स्टुडंटचा. इकडे बघ 3x प्लस 4y इज इक्वल टू 12 प्लस 12 इकडे आला -12 झाला. स्टैंडर्ड फॉर्म में भैया हमने कन्वर्ट कर दिया. टेंशन नहीं लेने का. इसको कंपेयर करेंगे. कंपेयर विथ भैया कंपेयर करेंगे हम किसके साथ. स्टैंडर्ड इक्वेशन के साथ भैया हम इसको क्या करेंगे कंपेयर करेंगे. स्टैंडर्ड इक्वेशन क्या है ax प्लस बी वाई प्लस इक्वल टू 0. तो बेटा बोलना ए का वैल्यू कितना आया रे 3 आया. ए बिटवा बी का वैल्यू कितना आया रे 4 आया. और लास्ट जो वैल्यू है बिटवा सी का वैल्यू है. ए का वैल्यू है बी का वैल्यू है और सी का वैल्यू मैंने राइट किया. सो फर्स्ट इनिशियली क्या फाइंड आउट करना है स्लोप. सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काढू. हा 2 मार्कला क्वेश्चन विचारला होता. मी एक्झाम्पल घेतलंय कॉन्सेप्ट ओरिएंटेड म्हणजे फिक्स एक्झामला क्वेश्चन विचारलाय 2 मार्क्ससाठी विचारला होता. ओके फाइंड दी स्लोप. स्लोपचा फॉर्म्युला नोटेशन एम फॉर्म्युला काय -a/b. सो m इज इक्वल टू माइनस एच व्हॅल्यू पुट आउट करा. एच व्हॅल्यू आहे 3 अँड बी ची व्हॅल्यू आहे 4. सो स्लोप m ची व्हॅल्यू किती आली +3/4 और -3/4 -3/4 इज अ करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट हा झाला स्लोप. सेकंड विचारले इंटरसेप्ट. इंटरसेप्ट मध्ये 2 टाइप आहेत सर. एक म्हणजे एक्स इंटरसेप्ट. ओके एक्स इंटरसेप्ट फाइंड आउट करताना y ची व्हॅल्यू 0 पुट आउट करा. सिंपल फंड आहे. चला गिवन इक्वेशन काय दिलंय 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. काही स्टुडंटचा डाऊट असतो की सर मी वरचं इक्वेशन ऐवजी खालचं इक्वेशन यूज केलं तर चालेल का. चालेल कोणतं पण आपण स्टँडर्ड इक्वेशनच घेऊ या ठिकाणी. ओके मुलांचं कन्फ्युजन नको या ठिकाणी. स्टँडर्ड इक्वेशन काय 3x प्लस 4y माइनस 12 इक्वल टू 0. वायच्या ठिकाणी 0 टाका. 3x प्लस 4 इंटू 0 माइनस 12 इक्वल टू 0. आता इकडे 4 इंटू 0 केलं तर 0च येणार आहे. रिमेनिंग कोण आलं -12 आलं. हा जो -12 आहे -12 जर राईट हँड साईडला गेला तर काय झाला +12.
मल्टिप्लायवाला 3 इकडे आला, मल्टिप्लायवाला 3 इकडे आला, डिवायडेड बाय 3 झाला. सो 12/3 केलं की ते आलं 4. ही व्हॅल्यू आली एक्स इंटरसेप्टची. एक्स इंटरसेप्टची व्हॅल्यू 4 आली. ओके, एक्स इज इक्वल टू 4 आलं. ही व्हॅल्यू कोणाची होती? ही व्हॅल्यू होती एक्स इंटरसेप्टची. ही व्हॅल्यू होती एक्स इंटरसेप्टची. व्हेरी सिंपल क्वेश्चन होता, 2 मार्कचा क्वेश्चन होता. अजून याच्यामध्ये बाकी कोण आहे? मी हे ते सॉल्व्ह करतो. वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करायचंय. चला, अय भाऊ, अय कार्टिया, वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू फाइंड आउट करताना एक्स इज इक्वल टू 0 टाकून दे. लक्ष दे भाऊ बोर्डकडे. वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करताना एक्स व्हॅल्यू काय घेणार? 0 टाकून द्या इक्वेशन मध्ये. 3 इंटू 0 प्लस 4 इंटू वाय माइनस 12 इक्वल टू 0. भैया 0 आ रहा है. 3 इंटू रे 0 केलं तर आन्सर किती येणार? 0 येणार. 4 इंटू वाय रे माइनस 12 इक्वल टू कितना आया? 0 आया. माइनस 12 राइट हैंड साइड ला गेलं. आन्सर काय येते? 4y माइनस उधर गया तो प्लस, मल्टिप्लाय वाला 4 पलीकडे गेला डिवाइड झाला. सो वायची व्हॅल्यू किती आली? 4 3 जा 12. ही व्हॅल्यू होती वाय इंटरसेप्टची. ही व्हॅल्यू वेड्या कोणाची घ्यायलो वेड्या मी. ही व्हॅल्यू होती वाय इंटरसेप्टची. आय गेस हा क्वेश्चन सगळ्यांचा क्लिअर आहे. फटाफट चेक करा. काही डाऊट असेल तर बिंदास बोलू शकता. फटाफट फटाफट. काही डाऊट असेल तर बोला. चलो चलो फटाफट बोला. काय डाऊट आहे? हा 2 मार्कचा क्वेश्चन, कॉन्सेप्ट ऑलरेडी झाली. डन. चलो क्लिअर असेल. नेक्स्ट पहा. पुढची कन्सेप्ट आहे बा, इक्वेशन ऑफ लाईन इज बाय पॉइंट स्लोप फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इज बाय पॉइंट स्लोप फॉर्म. ह्या टॉपिक वरती हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी जे पण एक्सप्लेन करतोय ती थेरी इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरती क्वेश्चन पण आलाय. सर पॉइंट स्लोप फॉर्म काय असतो? पहा क्वेश्चन मध्ये ही वाली घेतली, खूप छान मी स्ट्रेट लाईन घेतली. बिचारी गरीब लाईन आहे यार. स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन ज्या पॉइंट मधून पास होतो ते पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती आहेत आणि त्या लाईनचा स्लोप माहिती आहे. बघा वन्स अगेन, ही जी स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन कोणत्या पॉइंट मधून पास होते? मी सपोज इथे एक नेम दिलं, ह्याला बोललो मी ए पॉइंट मधून पास होते. त्याचे कोऑर्डिनेट आहेत x1 आणि y1 आणि ह्या लाईनचा स्लोप m ची व्हॅल्यू मला माहिती. m म्हणजे स्लोप. सर ह्या लाईनला का बोलतात पॉइंट स्लोप फॉर्म? कारण ही लाईन ज्या पॉइंट मधून पास होते ते पॉइंटचे कोऑर्डिनेट माहिती, त्या लाईनचा स्लोप माहिती, म्हणून ह्याला नेम दिलंय पॉइंट स्लोप फॉर्म. पासिंग पॉइंट माहिती, ही लाईन कुठल्या पॉइंट मधून पास होते ए, आणि दुसरं म्हणजे त्या लाईनचा स्लोप एम माहिती. दोन्ही गोष्टी माहित असतील म्हणून त्या लाईनचे जे इक्वेशन बनवतो त्याला नेम दिलंय पॉइंट स्लोप फॉर्म. सो हाऊ टू फाइंड आउट? चेक करा, ही लाईन जी आहे, लाईन कोणत्या पॉइंट मधून पास होते ए आणि त्या लाईनचं स्लोप एम दिलंय. त्या केसमध्ये त्या लाईनचं इक्वेशन काढायचंय. दिवेड्या रे इक्वेशन ऑफ लाइन इज बाय. कोणता फॉर्म भैया? टेंशन नहीं यार, तेरे शादी में मैं जरूर आऊंगा मंगल अष्टका गाने के लिए. आऊंगा. देखो, लाईन ए पॉइंट मधून पास होते, त्या लाईनचा स्लोप एम दिलाय. इक्वेशन ऑफ लाईन इज बाय कोणता फॉर्म वापरणार? पॉइंट स्लोप फॉर्म वापरणार. पॉइंट स्लोप फॉर्म वापरणार. काय असतो सर पॉइंट स्लोप फॉर्म? y माइनस y1 इज इक्वल टू m x माइनस x1. हा पॉइंट स्लोप फॉर्म असतो. वेरी वेरी इंपॉर्टेंट भैया. ये थ्योरी क्लियर है, इसके ऊपर एक क्वेश्चन लेंगे. 2 मार्क का क्वेश्चन है यार. ठीक आहे, चलो पहा क्वेश्चन मध्ये लेट पहा क्वेश्चन मध्ये डायरेक्टली पासिंग थ्रू पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत. मी त्याला नेम देतो ए. बघा इकडे क्वेश्चन मध्ये लेट, क्वेश्चन मध्ये जो पासिंग पॉइंट आहे त्याला नेम नाही दिलं, मी त्याला नेम देतो. दिलं नसेल तर ए बोललो. आणि ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतात तुम्हाला माहिती यार, x1 अँड y1. ठीक आहे, इज इक्वल टू. सो मला डायरेक्टली सांगून द्या ए पॉइंटचे x1 आणि y1. x1 ची व्हॅल्यू किती? 3. y1 ची व्हॅल्यू किती? -4. ठीक आहे, नेक्स्ट आता पासिंग थ्रू पॉइंट दिले अँड स्लोप एम ची व्हॅल्यू दिली. स्लोप एम ची व्हॅल्यू किती? 3 का 3/2? 3/2. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. डायरेक्टली जे पॉइंट दिलं होतं त्याला मी ए बोललो. x1 y1 स्लोप एम ची व्हॅल्यू दिली. सो आन्सर फाइंड आउट करू बा. दी इक्वेशन ऑफ लाईन इज बाय, 2 मार्कचा क्वेश्चन आहे, इज बाय पॉइंट स्लोप फॉर्म. इज बाय पॉइंट स्लोप फॉर्म. आता कधी कधी लेकरांकडून बाय मिस्टेक काय होतं, पॉइंट स्लोप फॉर्म ऐवजी स्लोप पॉइंट फॉर्म राईट करतात लेकरं. आता होऊ शकतं काय काय तरी, इट्स ओके, नो प्रॉब्लेम.
बघा मी काय म्हणतोय मुलांकडून ओके लेकरांकडून घाईघाईत राईट करताना काय होतं पॉईंट स्लोप ऐवजी स्लोप पॉईंट फॉर्म. इट्स ओके चालू शकतं नाही काय अडचण. द इक्वेशन ऑफ लाईन इज बाय पॉईंट स्लोप फॉर्म. चल इक्वेशन राईट करा. चला सगळ्यांनी राईट करा y मायनस y1 m x मायनस x1 व्हॅल्यू टाकून द्या y मायनस सर y1 ची व्हॅल्यू किती ओके ओके ही फर्स्ट व्हॅल्यू होती x1 ची ही व्हॅल्यू कोणाची y1 ची y1 ची व्हॅल्यू -4 सर स्लोप m ची व्हॅल्यू किती 3/2 y मायनस y1 ची व्हॅल्यू -4 स्लोप m ची व्हॅल्यू 3/2 x मायनस x1 ची व्हॅल्यू किती 3. ओके ह्याला सॉल्व करू तुमचं फायनल आन्सर भेटून जाईल. चलो फटाफट ह्याला सॉल्व करू आपण. ओके ह्याला सॉल्व करतो पुढे. आता y मायनस y1 ची व्हॅल्यू टाकली 3/2 x मायनस ह्याला सॉल्व करा मॉडिफाय करू नेक्स्ट पेज वरती पहा. y मायनस -4 मी त्याला अजून एकदा राईट करतो x मायनस x1 ची व्हॅल्यू किती होती 3/2 x मायनस 3. चलो हे फक्त एकदा चेक करा. y मायनस -4 ओके स्लोप m ची व्हॅल्यू 3/2 x मायनस 3. ओके हे फक्त व्यवस्थित चेक करा गडबड होऊन देऊ नका. चला सॉल्व करू पहा. मायनस मायनसचं काय झालं +4 3/2 x मायनस 3 हा डिवाइडवाला 2 इकडे आला ह्याला मल्टिप्लाय होणार 2y + 4 3 आलं x मायनस 3 आलं. तर 2 ने मल्टिप्लाय करा 2y 2 4 जा 8 ओके 2 4 जा 8 लेकरं मराठी लेकरं छान बोलतात बेट चोक 8 2 4 जा 8 3x 3 3 जा केला किती आलं 9 आलं. आता ह्याला व्यवस्थित मॉडिफाय करू. स्ट्रेट लाईन्स इक्वेशन राईट करताना इनिशियली एक्स ची टर्म घे देन वाय ची टर्म घ्या अँड लास्टला नंबर घ्या. ऐका लिसन इनिशियली एक्स ची टर्म घ्या देन वाय ची टर्म घ्या अँड लास्टला नंबर घ्या. सो याला मॉडिफाय करू. ह्या टर्मला ॲज इट इज राईट करतो 3x मायनस 9 प्लस 2y इज इक्वल टूच्या पलीकडे गेल्यावर साईन चेंज होतं. हे प्लस 2y इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर साईन चेंज होणार. प्लस 8 पलीकडे गेल्या काय होणार -8 होणार. इनिशियली एक्स ची टर्म घे वेड्या नंतर वेड्या वाय ची टर्म होय होय -9 रे -8 3x minus 2y minus 9 minus 8 which is a required equation of line which is a required equation of line. चलो फटाफट कमेंट करा. एक काही जरी तुम्हाला डाउट असेल ना टेंशन लेने का नहीं भैया हम है ना तो क्या गम है टेंशन क्यों लेते यार. ओके हा वाला क्वेश्चन होता 2 मार्क्सचा. ह्या ठिकाणी आपण डिस्कशन केलं पॉइंट स्लोप फॉर्म बद्दल. चलो चलो फटाफट फटाफट हा वाला क्वेश्चन क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ पहा. म्हणजे थेरी घेऊ त्याच्यानंतर क्वेश्चन घेऊ पहा. नेक्स्ट टॉपिक काय इक्वेशन ऑफ लाईन इज बाय 2 पॉइंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इज बाय 2 पॉइंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इज बाय 2 पॉइंट फॉर्म. सो लिसन ही एक लाईन आहे ही वाली लाईन 2 पॉइंट मधून पास होते. फर्स्ट वाला पॉइंट कोणता ए सेकंड वाला पॉइंट कोणता बी. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत x1, y1 बी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत x2, y2. लाईन 2 पॉइंट मधून पास होते ए अँड बी. लाईन 2 पॉइंट मधून पास होते ए पॉइंटचे कोऑर्डिनेट x1, y1 बी पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 अँड y2. जर लाईन 2 पॉइंट मधून पास होत असेल तर त्या केसमध्ये त्या लाईनचं इक्वेशन कसं काढणार. सर ह्याला नेम का दिले 2 पॉइंट फॉर्म. ह्याला नेम का दिलंय चेक करा ना. लाईन किती पॉइंट मधून पास होते हा वाला फर्स्ट वाला पॉइंट आणि हा वाला सेकंड वाला पॉइंट. लाईन जर 2 पॉइंट मधून पास होत असेल तर त्याला 2 पॉइंट फॉर्म बोलतात. सो म्हणून ह्याला नेम दिले 2 पॉइंट फॉर्म. त्या लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करणार वेड्या रे इक्वेशन ऑफ लाईन इज बाय 2 पॉइंट फॉर्म. ह्याला नेम का दिलं मी याचं रिझन सांगितलं. ह्या लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करणार बोला. y मायनस y1 चेक करा y मायनस y1 आता इथे -y1 ला ॲज इट इज राईट करा. y मायनस y1 इथं -y1 असेल तर इथं -y1 ला ॲज इट इज राईट केलं फक्त y इज रिप्लेस बाय y2 अँड हिअर x मायनस x1 इथं -x1 असेल तर इथं -x1 ॲज इट इज राईट करा. x च्या ठिकाणी काय घ्या x2 त्याला मॉडिफाय कर देन यू विल गेट फायनल आन्सर. फायनल आन्सर ओके हा होता 2 पॉइंट फॉर्म y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1. मी आयडिया कशी सांगतोय ते लक्षात ठेवशील. ओके इथं -y1 असेल -y1 फक्त y च्या ठिकाणी y2 x मायनस x1 फक्त x च्या ठिकाणी काय टाकलं x2. ह्या टॉपिक वरती एक्झामला 3 मार्कला क्वेश्चन विचारला होता आणि हाच क्वेश्चन होता.
आणि क्वेश्चन पण मी एक्झामचे घेतलेत, आपल्या मनाचं काही नाही याच्यामध्ये भाऊ. सो फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासेस थ्रू दी 2 पॉइंट. सो लेट फर्स्ट पॉइंटला बोलणार, लेट ए, फर्स्ट पॉइंट ए ला कोऑर्डिनेट बोलू x1 and y1. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 and y1. ओके, इज इक्वल टू ए -4,6. सो फर्स्ट व्हॅल्यू कोणाची, x1 ची, आणि सेकंड व्हॅल्यू कोणाची, y1 ची. सो चेक करा, सेकंड व्हॅल्यूला काय बोललो आपण, बी पॉइंटचे कोऑर्डिनेट काय, x2 and y2. सो इथे बी घेतलं, त्याला व्हॅल्यू सांगा x2 ची, 8, -3. फर्स्ट व्हॅल्यू x2 ची, सेकंड व्हॅल्यू y2 ची. ओके, ए -4, 6, x1 y1, 8, 10, -3 x2 and y2 बोललो. सो मी तो डायरेक्टली राईट करतो, दी इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ अ लाईन इज बाय टू वेड्या पॉइंट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म. इक्वेशन ऑफ लाईन इज बाय 2 पॉइंट फॉर्म. ओके, ह्या ठिकाणी लेकरांकडून नाही का थोडं स्पेलिंगमध्ये गडबड झालं की मुलं पेपरमध्ये गडबड करतात, मी खूप वेळ ऑब्झर्व केलंय. इक्वेशन ऑफ लाईन इज बाय 2 पॉइंट फॉर्म. इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म राईट करा, y - y1 अपॉन, ओके, वरती -1 y1 हे तर सेम घेतलं, yच्या ठिकाणी y2, x - x1 -x1 ला घेतलं, फक्त x च्या ठिकाणी काय टाकलं, x2. आता फक्त ह्या व्हॅल्यू टाकून देऊ आणि याला आपण सॉल्व्ह करू. नेक्स्ट पेज वरती पहा. चलो इकडे व्हॅल्यू मी टाकून नेक्स्ट पेज वरती सॉल्व्ह करू. पहा, चलो चेक करा, व्हॅल्यू फक्त काय होतं मला सांगा, y मायनस इक्वेशन, व्हॅल्यू टाकू आपण y - y1, y1 ची व्हॅल्यू किती, 6. नेक्स्ट पेज वरती कॅल्क्युलेशन करू. पहा, y - y1 ची व्हॅल्यू 6, तर इथे -6 इथे -6, फक्त y च्या ठिकाणी काय टाकणार, y2, y च्या ठिकाणी y2 ची व्हॅल्यू किती चेक करा, y - y1, ओके 6 आलं, फक्त y2 ची व्हॅल्यू चेक करा, +3 का -3, ओके, इथे व्हॅल्यू आहे -3, इज इक्वल टू x मायनस x1, x1 ची व्हॅल्यू किती, -4, चेक करा, x मायनस x1 ची व्हॅल्यू -4, x मायनस x1 ची व्हॅल्यू किती, -4. इथे नंबर फक्त व्यवस्थित टाका, गडबड होऊ शकते. x1 ची व्हॅल्यू -4, ओके, -4, x मायनस -4, इथे मायनस आलं, इथे -4 आलं, फक्त x च्या ठिकाणी x2 टाका, x च्या ठिकाणी काय टाकणार, x2 ची व्हॅल्यू किती, 8. चलो, x2 ची व्हॅल्यू 8, फक्त मी एकदा नंबर चेक करतो, y - y1, y1 ची व्हॅल्यू 6, -6, y च्या ठिकाणी y2, ओके, y2 टाकलं, देन x मायनस x1 ची व्हॅल्यू -4 आणि इथे काय आलं, 8 आलं. ओके, चलो चला सॉल्व्ह करू. आता ह्याला आन्सर येऊन जाईल, y - 6 डिवायडेड बाय -3 -6. कॅल्क्युलेशन करताना जर गडबड वाटत असेल तर यूज कॅल्सी. -3 -6 केलं कॅल्सीवरती काय येत आहे, -9, मायनसचं काय झालं, +4, ओके, 8 मायनसचं काय झालं, +4 झालं. सॉल्व्ह करा, y - 6 डिवायडेड बाय -9 इज इक्वल टू x +4 आणि 8 + 4 केलं किती आलं, 12 आलं. सर आता ह्याला डिवाइड कोणी करू शकतो, चेक करा, डिवाइड आपण ह्याला 3 ने करू शकतो, म्हणजे डायरेक्ट जर ह्याला डिवाइड केलं, 3 3 जा 9 and 3 4 जा 12, 3 ने डिवाइड केलं, मग आन्सर काय येते बघा, y - 6 डिवायडेड बाय -3, 3 3 जा 9 and 3 4 जा 12, हे ते काय येत आहे, x +4 and या ठिकाणी 4 आलं. आता नेक्स्ट पुढे काय करणार, डू क्रॉस मल्टिप्लिकेशन, क्रॉस करून द्या, म्हणजे ह्या 4 ने ह्याला मल्टिप्लाय केलं, ओके, 4y - 6 इज इक्वल टू -3x + 4 हे आलं. सॉल्व्ह करा, 4 ने 4y - 6 -3x + 4, 4 ने इनसाइड मल्टिप्लाय केलं, 4y, 4 6 जा किती आलं, 24, -3x आलं, -3 4 जा केलं, 12 आलं. आता स्टँडर्ड इक्वेशन राईट करताना इनिशियली x ची टर्म, y ची टर्म आणि लास्टला काय घेतो आपण, नंबर घेतो. आता इथे एक्सचं जे साईन आहे ते मायनस साईन आहे, सर इथे शिफ्ट कोणाला करणार, जर एक्सचं मायनस साईन असेल तर त्या टर्मला तुम्ही पलीकडे शिफ्ट करा, लेफ्ट हँड साईडला. जर एक्स वाल्याचं साईन मायनस असेल तर त्या टर्मला पलीकडे शिफ्ट करणार लेफ्ट हँड साईडला, बट एक्सचं साईन जर प्लस असतं तर शिफ्ट केलं नसतं एक्सच्या टर्मला. एक्स वाल्याचं जर प्लस साईन असतं तर आपण त्याला शिफ्ट केलंच नसतं, बट एक्स वाल्याचं साईन मायनस असेल तर त्याला शिफ्ट करा लेफ्ट हँड साईडला. सो -3x इकडे आलं, +3x झालं, -12 इकडे आलं, साईन चेंज झालं, +12,
अँड ऑलरेडी कोण बसलं होतं 4y मायनस 24 इक्वल टू 0. इनिशियली एक्सची टर्म घ्या, नंतर वेड्या वायची टर्म घेणार ही ते काय आलं रे. हे झालं लाईनचा सर. इथं लास्टला राईट करणार विच इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, हे लास्टला राईट करून देणार. चलो चलो फटाफट. आय गेस हे पण सगळ्यांचं क्लिअर असेल. नेक्स्ट टॉपिककडे ह्याच्यावरचाच अजून एक मी क्वेश्चन घेतो, सेम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आय गेस प्रिव्हियस सगळी थेरी क्लिअर झाली असेल. सेम ह्या टॉपिकवरती जे इक्वेशन ऑफ लाईन घेतलं त्याच्या ओरिएंटेड अजून एक क्वेश्चन घेतो, जो 4 मार्कला एक्झामला विचारला जातो. चलो लक्ष द्या सगळ्यांनी यार, हा 4 मार्कला, हा पण क्वेश्चन एक्झामचाच आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी पॉइंट अँड थ्रू दी इंटरसेक्शन ऑफ दिस टू लाईन. अशा स्ट्रेट लाईन्स इक्वेशन फाइंड आउट करायचे. पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये जे गिवन दिलंय ना, मी त्याला डायग्राम वरती शो करतो. खूप सारे स्टुडंटचा डाऊट असतो की सर डायग्राम ड्रॉ करणं गरजेचं आहे किंवा स्ट्रेट लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे का. इज इट नीड टू ड्रॉ. जर तुम्ही स्ट्रेट लाईनला जर ड्रॉ केलं तर खूप क्लॅरिटी येते यार, म्हणजे खूप सारी क्लॅरिटी येते आणि क्वेश्चन इझी वेने सॉल्व्ह होतो. मी एक स्ट्रेट लाईन घेतली बघा, क्वेश्चन मध्ये काय बोललंय, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी. आता ही जी स्ट्रेट लाईन आहे कोणत्या पॉईंट मधून पास होते, मी ह्याला ए बोलतो. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय घेतले 2,5. जे क्वेश्चन मध्ये पहिला जो पॉईंट आहे त्याला मी ए बोललो, त्याचे कोऑर्डिनेट 2,5. स्ट्रेट लाईन एका पॉईंट मधून पास होते, मी त्याला ए बोललो, त्याचे कोऑर्डिनेट 2,5 घेतले. अँड सेकंड काय विचारले पा, अँड तीच लाईन कोणामधून पास होते, इंटरसेक्शन ऑफ दिस लाईन, ह्या टू लाईनच्या इंटरसेक्शन मधून. तर सर इंटरसेक्शन कोणाला बोलायचं, इकडे पहा. ही एक स्ट्रेट लाईन आहे अँड ही एक स्ट्रेट लाईन आहे. दोन्ही स्ट्रेट लाईन एकमेकांना ज्या ठिकाणी भेटतात त्याला बोलतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. खूप साऱ्या स्टुडंट्सचा ह्या ठिकाणी डाऊट आहे, त्यांना ऍक्च्युली समजतच नाही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कोणाला बोलायचं. ओके, ही वाली एक लाईन आहे, ही वाली एक लाईन आहे, हे दोन्ही लाईन एकमेकांना ज्या ठिकाणी भेटतात त्याला बोलतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे ह्या दोन्ही लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून ही लाईन जाते. फर्स्ट वा ही वाली जी लाईन आहे कुठल्या पॉइंट मधून पास होते 2,5, मी त्याला ए बोललो. आणि तीच लाईन अजून कुठून पास होते, दोन लाईनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून. म्हणजे मी हा वाला पॉइंट पासून. कोणत्या दोन लाईन, ओके मी असे एक, ओके मी ही जी लाईन आहे नॉट एक्झॅक्ट, फक्त अंडरस्टँडिंग साठी ड्रॉ करतोय. ह्या लाईन एक्झॅक्ट नाही, मी फक्त अंडरस्टँडिंग साठी नाही का रफ डायग्राम ड्रॉ करतोय. तर फर्स्ट वाली लाईन कोणती सांगा, एक्स प्लस वाय इक्वल टू 0. अँड सेकंड वाली लाईन कोणती पहा, सेकंड वाली लाईन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. ह्या दोन्ही लाईनचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे येणार आणि ही लाईन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून म्हणजे कुठून, ह्या पॉइंट मधून पास होते. आय गेस हे सगळ्यांचं क्लिअर असेल. अजून एकदा मी रिपीट करतो, हा टॉपिक थोडा इंटरेस्टिंग आहे. हा क्वेश्चन पण एक्झामला अशा खूप वेळा टाईप पडलेत क्वेश्चन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वरती एक्झामला खूप वेळा क्वेश्चन पडलाय. ओके, मॅक्झिमम ह्या व्हिडिओमध्ये मी मॅक्झिमम तुम्हाला कंटेंट कसा देता येईल ट्राय करतो. मॅक्झिमम इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी फर्स्ट पॉइंट, त्याला ए बोललो 2,5 अँड थ्रू दी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे ह्या टू लाईन असतील, दोन लाईन एकमेकांना ज्या ठिकाणी भेटतात म्हणजे हा वाला पॉइंट, त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बोलतात. एक्स प्लस वाय ही फर्स्ट वाली लाईन, सेकंड वाली लाईन ही दोघांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे. तर त्या केसमध्ये ओके ह्या वाल्या लाईन्स इक्वेशन फाइंड आउट करायचं, ह्या लाईन्स इक्वेशन फाइंड आउट करायचे. हा वाला क्वेश्चन आहे यार. ओके, तर आय गेस हे सगळ्यांचं क्लिअर असेल. क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू. मी तुला फक्त एक रफ आयडिया दिली, रफ डायग्राम ड्रॉ केलं. आता आन्सरला स्टार्ट करू. सर इनिशियली काय फाइंड आउट करणार, इनिशियली पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करा, बाकी काही टेन्शन घेऊ नको. इनिशियली ह्या क्वेश्चनला अप्रोच करत असतील तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करा. सो इकडे पहा, क्वेश्चन मध्ये मी गिवन ओके गिवन जे लाईन्स दिलेत ना, गिवन लाईन्स आर आणि तुम्ही जे आन्सर राईट करता ना तुमच्या लँग्वेज मध्ये राईट करा, तर पेपरला चांगले मार्क्स पडतात. असं काही नाही की ॲज इट इज बुक्स मधलं कॉपी करायचं, तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये आन्सर राईट करा, तर सिंपल जाते. गिवन लाईन्स आर, गिवन लाईन्स कोणते दिलेत, एक्स प्लस वाय इक्वल टू 0 अँड 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता ह्या दोघांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी मी यूज करतो क्रॅमर्स रूल. काही लोक सिंपल मेथड यूज करतात, बट क्रॅमर्स रूल मी काय यूज करतोय खूप साऱ्या स्टुडंटला समजून येतं. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार फॉलो करू शकता, क्रॅमर्स रूल बी फॉलो करू शकता, सिंपल मेथड पण फॉलो करू शकता. मी ह्या ठिकाणी इनिशियली फाइंड आउट काय करणार आहे, इनिशियली टू फाइंड डी,
क्रॅमर्स रूल फाइंड आउट करणार आहे. कोणासाठी? हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी क्रॅमर्स रूल यूज करू. सो क्रॅमर्स रूल काय? टू फाइंड, पहिल्यांदा व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करणार आपण? डी ची. सर कशी फाइंड आउट करणार? डी ची व्हॅल्यू चेक करा. डी इज इक्वल टू डिटर्मिनंटच्या आतमध्ये एक्सचं कोएफिशियंट राईट करा 1, इथं वायचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1, इथं एक्सचा किती 2, इथं वाय बरोबर ती विथ साइन घे, विथ साइन घ्या, +1 का -1? -1. सो फटाफट सॉल्व करा. 1 इंटू -1 मिडलला मायनस साइन, 2 इंटू 1, 2 इंटू 1 सॉल्व करा. -1 -2 केलं, कॅल्सी यूज करा, -3 आन्सर येतं. ही डी ची व्हॅल्यू आली. सर सेकंड व्हॅल्यू कोणाची काढणार? डी एक्सची. क्रॅमर्स रूल मेथड यूज करतोय. ओके, टू फाइंड आउट डी, किंवा वरती आपण मेन्शन करू इथे टू फाइंड. ओके, मी मेन्शन करून देतो या ठिकाणी. टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यूज क्रॅमर्स रूल. या ठिकाणी मेन्शन करा यूज क्रॅमर्स रूल. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी मी इथे कोणता रूल वापरणार आहे? क्रॅमर्स रूल मी मेन्शन केलं. चला डीएक्स व्हॅल्यू फाइंड आउट करू. सर कशी व्हॅल्यू फाइंड आउट करणार? डीएक्स चेक करा. डीएक्स व्हॅल्यू फाइंड आउट करताना फर्स्ट कॉलम रिप्लेस करणार. डीएक्स व्हॅल्यू फाइंड आउट करताना फर्स्ट कॉलम रिप्लेस करा. कोणी करणार? 0 आणि 9 ने. सो चलो चेक करा. फर्स्ट कॉलमला रिप्लेस काय केलं? 0 9. सेकंड कॉलमला ॲज इट इज राईट करा 1 and -1. डीएक्स व्हॅल्यू काढताना फर्स्ट कॉलमला रिप्लेस केलं. कोणी रिप्लेस केलं? 0 आणि 9 ने. सेकंड कॉलमला ॲज इट इज राईट करून द्या. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो सॉल्व करा ह्याला. 0 इंटू -1 केल्यावर 0, मिडलला मायनस साइन, 9 इंटू 1 केल्यावर 9 आलं. सो व्हॅल्यू किती आली? -9 एवढी व्हॅल्यू आली. डीएक्स नंतर कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार? डी वाय. सो डी वाय इज इक्वल टू डिटर्मिनंटच्या आतमध्ये चेक करा. सर डी वायची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करणार? डी वायची व्हॅल्यू फाइंड आउट करताना सेकंड कॉलम रिप्लेस करा डी मधला. डी वायची व्हॅल्यू फाइंड आउट करताना डी मधला सेकंड कॉलम रिप्लेस करा. डी मधला सेकंड कॉलम, फर्स्ट कॉलमला ॲज इट इज राईट करा 1 and 2. सेकंड कॉलम जो 1 आणि -1 आहे त्याच्याऐवजी काय घेणार? 0 and 9. चलो फटाफट सॉल्व करा इकडे. 1 इंटू 9 9, 1 इंटू 9 9, मिडलला मायनस साइन, नॉट मल्टिप्लाय, मायनस 2 इंटू 0 केल्यावर 0 आलं. सो इथे आन्सर किती आलं? 9 एवढी व्हॅल्यू येते. सो चलो बाय क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू एक्सचा फॉर्म्युला काय? dx डिवायडेड बाय डी. dx ची व्हॅल्यू किती आली होती? -9. dx ची व्हॅल्यू होती -9. डी ची व्हॅल्यू किती होती सर? -3. मायनस मायनस कॅन्सल, 3 3 जा 9 किंवा 3 3 9. इट्स युअर चॉईस. y इज इक्वल टू dy डिवायडेड बाय डी. dy ची व्हॅल्यू होती 9. ओके, सॉल्व केला, आन्सर किती आलं? -3. फटाफट बोलला. एक्स आणि वायची व्हॅल्यू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट केलं. 3 एक्स व्हॅल्यू 3 आली आणि वायची व्हॅल्यू -3 आली. आता इकडे बघा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे बघा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे कोणता पॉइंट? ओके, हा वाला पॉइंट. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे कोणता पॉइंट? हा वाला पॉइंट. ह्या पॉइंटला मी नेम देतो बी. अँड ह्या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट पहा. लिसन ना, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे कोणता पॉइंट? हा बी वाला पॉइंट. आणि ह्या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील? ह्या बी पॉइंटचे कोऑर्डिनेट असतील 3, -3. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. चेक करा मी काय बोलतोय. ह्या ठिकाणी बी बोललो, बी पॉइंटचे कोऑर्डिनेट 3, -3. हा बी पॉइंट म्हणजेच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. अँड पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच एक्स अँड वायची व्हॅल्यू. ठीक आहे, तर बी पॉइंटचे कोऑर्डिनेट आले 3, -3. आता तुम्ही मला सांगा, ही जी लाईनचं इक्वेशन काढायचंय, ह्या ज्या लाईनचं इक्वेशन काढायचंय, ह्या ज्या लाईनचं इक्वेशन काढायचंय, ह्या ज्या लाईनचं इक्वेशन काढायचंय, लाईन 2 पॉइंट मधून पास होते, ए पॉइंट आणि बी पॉइंट. मग लाईन 2 पॉइंट मधून पास होत असेल तर 2 पॉइंट फॉर्म यूज करा, फायनल आन्सर भेटून जाईल. हे तुमचं कन्सेप्ट एकदम क्लिअर होती. बघा, त्या लाईनला मी वन्स अगेन ड्रॉ करतो. लाईन 2 पॉइंट मधून पास होते, ए पॉइंट अँड सेकंड म्हणजे बी पॉइंट. चलो चेक करा. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट 2,5 आणि बी पॉइंटचे कोऑर्डिनेट होते 3, -3. आता ही लाईन 2 पॉइंट मधून पास होते, मग 2 पॉइंट फॉर्म वापरा आणि ह्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करा. सो चेक करू. 3, -3 and 2,5. सो इक्वेशन ऑफ लाइन, the equation of line, equation भैया ऑफ लाइन इज बाय पॉइंट स्लोप वापरणार का 2 पॉइंट फॉर्म? 2 पॉइंट फॉर्म वापरणार बाय 2 पॉइंट फॉर्म. चलो भैया ध्यान दीजिए, 2 पॉइंट फॉर्म वापर.
ह्याला x1 बोलणार, ह्याला y1 बोलणार, ह्याला x2 बोलणार. वेडे ह्याला काय बोलायला, y2 बोलायला. काय असतो सर फॉर्म? y मायनस y1 मायनस y1 y2 घ्यायलो, x मायनस x1 यायलं, मायनस x1 यायलं, एक्सच्या ठिकाणी काय टाकणार? x2. सो व्हॅल्यू टाकून द्या. y मायनस y1, y1 ची व्हॅल्यू किती? 5 मायनस 5 घेतलं, yच्या ठिकाणी y2, y2 ची व्हॅल्यू प्लस 3 का मायनस 3? मायनस 3. x मायनस x1 ची व्हॅल्यू किती? 2. चेक करा फटाफट. y मायनस y1, y मायनस y1 ची व्हॅल्यू 5 मायनस 5, y2 ची व्हॅल्यू मायनस 3. x मायनस x1, x1, x2 ची व्हॅल्यू किती? 3. क्वेश्चन हा सिंपल होता, सॉल्व करा सगळ्यांनी. y मायनस y1 मायनस 5, y2 ची व्हॅल्यू ओके मायनस 3, x मायनस x1, x2 मायनस x1. कॅल्क्युलेशन करत असताना नंबर एकदा नाही दोनदा क्रॉस चेक करून घ्या. तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना नंबरला दोनदा क्रॉस चेक करा, नंबरमध्ये गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे नंबर व्यवस्थित पाहिले पाहिजेत, थोडं वेळ लागला तरी चालेल. आता इकडे बघा, y मायनस 5 डिवायडेड बाय, आता मायनस 3 मायनस 5 केलं किती आलं? मायनस 8 आलं, इज इक्वल टू काय? x मायनस 2. 3 मायनस 2 केलं, आन्सर किती आलं? डायरेक्टली 1 आन्सर आलं. सो सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 ने कोणाला मल्टिप्लाय केलं? y मायनस 5. मायनस 8 ने कोणाला केलं? x मायनस 2 ला. आता 1 ने कोणत्या जरी टर्मला मल्टिप्लाय केलं तर सेम टर्म y मायनस 5 आलं, अँड मायनस 8 ने मल्टिप्लाय केलं मायनस 8x, मायनस मायनसचं प्लस 16. आता x वाल्याचं मायनस साईन आहे, तर ह्या टर्मला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा. आता मायनस 8x पलीकडे गेलं, प्लस 8x आलं, प्लस 16 पलीकडे गेलं, मायनस 16 आलं. ऑलरेडी कोण बसलंय? प्लस y मायनस 5 इक्वल टू 0. प्लस मायनस ओके. इनिशियली कोणती टर्म घेणार सर? x ची टर्म घेणार, नंतर कोणती घेणार? y ची, आणि मायनस 16 मायनस 5 केलं, मायनस 21 इक्वल टू 0. ऍक्च्युली हे खरं रिक्वायर्ड इक्वेशन होतं लाईनचं. हा क्वेश्चन फायनल एक्झामला 4 मार्कला खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. चेंजेस काय होतात ते पण मी तुम्हाला सांगतो. विच इज रिक्वायर्ड इक्वेशन. अरे होय 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 रे होय रे. अँगल बिटवीन टू लाईन्स. तर थेरी काय काय लागेल? थेरी बोला अँड लगेच खटाखट खतम करून द्या. ओके, ही वाली लाईन आहे, ही फर्स्ट वाली लाईन आहे, फर्स्ट वाली लाईन. ही वाली सेकंड वाली लाईन, ह्या लाईनला L2 बोलणार. लिसन, जी फर्स्ट वाली लाईन आहे, फर्स्ट वाल्या लाईनच्या स्लोपला M1 बोलणार, सेकंड वाल्या लाईनच्या स्लोपला आपण M2 बोलणार. फर्स्ट वाल्या लाईनच्या स्लोपला M1, सेकंड लाईनच्या स्लोपला M2 बोललो. ठीक आहे भैया. फर्स्ट लाईनच्या स्लोपला M1, सेकंड लाईनच्या स्लोपला M2 बोललो, अँड ह्या दोन्ही लाईन मधला अँगल काढायचा आहे थीटा. काय फाइंड आउट करायचं? थीटा. सो फॉर्म्युला काय? डायरेक्टली फॉर्म्युला देतो मी. भैया अय भैया, अँगल बिटवीन टू लाईन, अँगल बिटवीन टू लाईन्स. यार फॉर्म्युला काय असतो पहा? tan थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला असतो M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. हा फॉर्म्युला यूज कर, देन यू विल गेट अँगल बिटवीन टू लाईन्स थीटा. ऍक्च्युली अँगल बिटवीन टू लाईन म्हणजे कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते बाबा? थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. कोणाची? थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. सगळ्यांनी लक्ष द्या. अँगल बिटवीन टू लाईन tan थीटा इज इक्वल टू M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. आता ही मोड लाईन का घेतली माहिती का? मोड लाईनचं पर्पज काय असतं? जर आतमध्ये निगेटिव्ह नंबर आला, जसं -3 आला, तर तो बाहेर येताना +3 येतो. जरी +3 असेल तरी बाहेर येताना +3 येतो. मोडच्या आतमध्ये लाईनचं पर्पज, जर आतमध्ये -3 टाकलं बाहेर येताना +3 येतं, जरी +3 तरी बाहेर येताना +3 येतं. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी पहा, मायनस टाकलं तरी प्लसच येणार, प्लस टाकलं तरी प्लसच येतंय. सो चेक करा, हा वाला फॉर्म्युला यूज करणार. सर अजून थेरी काय लागू शकते का? हो, थेरी सांगतो काय लागेल. एवढीच थेरी लागेल, जास्त काही नाही. सर tan थीटा इज इक्वल टू जर 0 आलं, तर थीटाची व्हॅल्यू कोणत्या अँगलला 0 येतं? थीटाची व्हॅल्यू 0 डिग्री घेणार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर tan थीटा इज इक्वल टू 0 आलं तर थीटाची व्हॅल्यू काय घेणार? 0 डिग्री घेणार. तर ऐका ना, tan थीटाची व्हॅल्यू ही आली तर tan थीटाची व्हॅल्यू 1/√3 आली, तर थीटाची व्हॅल्यू काय घेणार? थीटाची व्हॅल्यू वेड्या तू 30 डिग्री घेणार. यार tan थीटाची व्हॅल्यू जर 1/√3 आलं तर थीटाची व्हॅल्यू काय घेणार? 30 डिग्री घेणार. सपोज
टॅन थिटाची व्हॅल्यू जर √3 आली तर त्या केसमध्ये डायरेक्ट थिटाची व्हॅल्यू किती डिग्री घेणार, 60 डिग्री एवढी व्हॅल्यू घेणार. अँड लास्ट केस टॅन थिटा इज इक्वल टू, ही लास्ट वाली केस इंपॉर्टंट आहे, टॅन थिटा इज इक्वल टू पहा, जर एनी नंबर डिवायडेड बाय 0 आलं, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट, लास्ट वाली केस व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. पहा इकडे टॅन थिटाची व्हॅल्यू 0 आली तर थिटा डायरेक्ट 0, टॅन थिटाची व्हॅल्यू 1/√3 आली तर थिटाची व्हॅल्यू 30, टॅन थिटाची व्हॅल्यू √3 आली तर थिटाची व्हॅल्यू 60, टॅन थिटाची व्हॅल्यू एनी नंबर डिवायडेड बाय 0 आलं तर त्या केसमध्ये सर थिटाची व्हॅल्यू काय घेणार, 90 डिग्री व्हॅल्यू एवढी येणार. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. एवढं जरी केलं तर सफिशियंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आय गेस हे सगळ्यांचं क्लिअर असेल. 0 0 1/√3 30 √3 60, हे 66 नाही बरं का, 60 डिग्री. नाहीतर लेकरं लगेच कसं काही नाही कुटाणा करून ठेवतात. 60 डिग्री आहे, ठीक आहे. अँड एनी नंबर डिवायडेड बाय 0 आलं तर 90 डिग्री. मी ह्याला रफ करून टाकतो, हे तुम्ही राईट करू शकता. ओके, हे वाला डाटा मी ह्याला रफ करून टाकतो. आपण मेन क्वेश्चनकडे जाऊ. फाइंड दी अँगल बिटवीन टू लाईन्स, ह्या दोन लाईनच्या इन बिटवीनचा अँगल फाइंड आउट करायचा. क्वेश्चनला मी डायरेक्ट स्टार्ट करतो. गिवन लाईन्स आर, जी फर्स्ट वाली लाईन होती त्याला मी L1 लाईन बोलतो. फर्स्ट वाली लाईनला L1 लाईन बोलतो. फर्स्ट वाली लाईन काय, x + 5y = 11. ह्या लाईनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करा सर. कसं कन्वर्ट करणार, x + 5y + 11 इकडे आल्या -11 = 0. आता फर्स्ट लाईन म्हणजे फर्स्ट लाईनचा स्लोप काय असतो, m1 येणार. ओके, फर्स्ट लाईनच्या स्लोपला काय घेणार, m1 घेणार. एक सेकंड ना, a ची व्हॅल्यू सांगा, a ची व्हॅल्यू किती येणार 1. सर b ची व्हॅल्यू किती आली 5. फर्स्ट लाईनच्या स्लोपला m1 फॉर्म्युला काय असतो, -a/b. -a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 5. सो फर्स्ट लाईनचा स्लोप राईट करतो, +1/5 का -1/5, -1/5. मी थोडंसं कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करतोय. ओके, बट मे बी तुम्हाला समजत असेल यार. सेकंड जी लाईन आहे, सेकंड लाईनला काय बोलणार आपण, L2 बोलणार सेकंड लाईनला. सेकंड लाईनचं डायरेक्ट नेम राईट करा, 5x - y = 11. 5x - y + 11 इकडे आल्या काय झालं, -11 = 0. a ची व्हॅल्यू काय सर, a ची व्हॅल्यू 5. सर b ची व्हॅल्यू काय आली -1. आता सेकंड लाईन आहे, सेकंड लाईनच्या स्लोपला m1 बोलणार का m2. फॉर्म्युला काय, अगेन -a/b. 5 वेड्या m2 ची व्हॅल्यू काय आली मला सांगून दे ना. m2 ची व्हॅल्यू किती आली, 5 आली. तर कोणता फॉर्म्युला वापरणार, अँगल बिटवीन टू लाईन. अँगल बिटवीन टू लाईन्स. अँगल बिटवीन टू लाईन्स फॉर्म्युला काय असतो, कॉट थिटा का टॅन थिटा. टॅन थिटा काय, m1 - m2 अपॉन 1 + m1 × m2. चलो यूज फॉर्म्युला, हा फॉर्म्युला यूज करून द्या, आन्सर भेटून जाईल. सो टॅन थिटा इज इक्वल टू, m1 ची व्हॅल्यू किती होती -1/5, मायनस m2 ची व्हॅल्यू किती होती 5, डिवायडेड बाय 1 प्लस, आता m1 ची व्हॅल्यू होती -1/5. सर बघा, m1 ची व्हॅल्यू काय होती -1/5 अँड m2 ची व्हॅल्यू किती आली 5. कॅल्क्युलेशन केअरफुली करा, आन्सर रॉंग येणारच नाही. टॅन थिटा इज इक्वल टू -1/5 अँड -1/5. हा वाला 5 आणि हा वाला 5 डायरेक्ट काय होणार, कॅन्सल होणार. रिमेनिंग काय राहते 1, प्लस आणि मायनसचं केलं काय आलं -1. सो टॅन थिटा इज इक्वल टू, चेक करा, -1/5 अँड -5. 1 - 1 केलं तर डायरेक्ट आन्सर काय येत आहे 0. हे डिस्कशन आत्ताच केलं होतं, ठीक आहे, डिस्कशन मी प्रिव्हियसच केलं होतं. वरती कोणता पण नंबर घे, ए भैया सुन ना हम क्या बोल रहे हैं. अरे वरती कोणता जरी नंबर असेल आणि त्याला डिवाइड बाय 0 केलं, कोणता जरी नंबर असेल आणि त्याला डिवाइड बाय 0 केलं तर कोणत्या अँगलला पॉसिबल आहे, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. कोणत्या अँगलला पॉसिबल आहे, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो लास्ट आन्सर राईट करतो. टॅन थीटा इज इक्वल टू काय आलं होतं -1/5 -5 डिवायडेड बाय 0. ए वरती कोणता पण नंबर असो, त्या नंबरला जर 0 ने डिवाइड केलं तर व्हेन पॉसिबल, व्हेन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो या ठिकाणी थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो मी राईट करतो, अँगल बिटवीन टू लाईन्स, अँगल बिटवीन टू लाईन्स. ह्या ज्या दोन्ही लाईन्स आहेत, अँगल बिटवीन टू लाईन्स, थीटाची व्हॅल्यू किती आली 90 डिग्री. आणि ज्यांना अजून ॲक्युरेट आन्सर पाहिजे 90 डिग्रीलाच रेडियनमध्ये π/2c राईट करतात.
पाय बाय 2c. आता खूप सारे लेकरं बोलतात, सर मी एवढंच आन्सर राईट केलं तर चालेल का? चालेल दादा, काय प्रॉब्लेम नाही. तर मी फक्त 90 डिग्री राईट केलं तर चालेल का? चालेल, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊ. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट टू द लाईन. आय गेस हे सगळ्यांना क्लिअर असेल. वन शॉट डिस्कशन चाललंय. टोटल चॅप्टर एका क्लासमध्ये डिस्कस करतो आपण. समजत असेल सगळ्यांना, काय डाऊट असेल तर कमेंट करा. बघा इकडे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट टू द लाईन. इनिशियली थेरी डिस्कस करू आपण. लिसन, हा पॉइंट पी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत x1 आणि y1. एका पॉइंट आणि एका लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं सर. ऐका, हा वाला पॉइंट P, हा वाला पॉइंट P, हा वाला पॉइंट P आणि ही वाली लाईन, ह्या लाईनचं नेम काय? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत x1 आणि y1. ह्या पॉइंट मध्ये आणि लाईनचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. पॉइंट मधलं आणि लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे. हे ऐक ना, ऐका सगळ्यांनी. पी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत x1 आणि y1 आणि लाईनचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ह्या दोघांमधलं मला फाइंड आउट करायचं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं. हे वाला पॉइंट दिलाय, लाईनचं इक्वेशन दिलंय आणि ह्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. सर हाऊ टू फाइंड आउट? मी शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला सांगतो. परपेंडिक्युलर वेड्या डिस्टन्स, अरे परपेंडिक्युलर डिस्टन्स या मोडच्या आतमध्ये कसं फाइंड आउट करणार? लाईनचं LHS घ्या. लाईनचं LHS घ्या. लाईनचं LHS काय बोला? लाईनचं LHS घ्या. ax प्लस by प्लस c अपॉन लाईनचं LHS घ्या. ax प्लस by प्लस c अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर. ऐका ना, पॉइंट अँड लाईन मधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर लाईनचं LHS घ्या. लाईनचं LHS काय? ax प्लस by प्लस c डिवायडेड बाय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. फक्त एक्सच्या ठिकाणी x1 टाका आणि y च्या ठिकाणी y1 टाका. एक्सच्या ठिकाणी x1, y च्या ठिकाणी y1. हा फॉर्म्युला क्लिअर भैया? क्वेश्चन क्लिअर? रेकॉर्ड एक्झामला मी जेवढा आज कंटेंट अपलोड करतो, व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. पूर्ण स्ट्रेट लाईन बद्दल डिस्कशन चाललंय, तर हा फॉर्म्युला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्याबद्दल एक क्वेश्चन घेऊया. चेक करा सगळ्यांनी, डायरेक्टली सॉल्व्ह करू. आता क्वेश्चन मध्ये पहा, लेट पॉइंट आहे. ह्या पॉइंटला पीचे कोऑर्डिनेट काय? x1 अँड y1 इज इक्वल टू पी पॉइंटच्या आतमध्ये -3,4. लेट बोललो, ह्याला पी पॉइंट बोललो. डायरेक्ट मला सांगशील फर्स्ट व्हॅल्यू कोणाची असते सर? x1 ची. ही व्हॅल्यू कोणाची असते सर? y1 ची. x1 y1 क्लिअर. आता लाईनचं इक्वेशन मॉडिफाय नाही, गिवन लाईन इक्वेशन त्याला व्यवस्थित राईट करू. चला, गिवन लाईन इक्वेशन इज फोर इनसाइड काय? x प्लस 2 इज इक्वल टू 3y मायनस 4. व्यवस्थित सॉल्व करा इक्वेशनला. 4 ने इनसाइड मल्टिप्लाय केला 4x आलं. 4 2 चा केला किती आलं? 8 आलं. 3y 3 4 जा 12. ह्या दोन्ही टर्मला इकडे शिफ्ट करशील. 4x प्लस 8 प्लस 3y इकडे गेला -3y मायनस 12 इकडे गेला +12 इक्वल टू 0. इनिशियली x ची टर्म घ्या, नंतर y ची टर्म घ्या. 12 प्लस 8 केलं किती आलं सर? 20 आलं. इक्वल टू काय आलं? 0. हे लाईन्स इक्वेशन चेक करा. x ची टर्म, y ची टर्म, 8 प्लस 12 केला 20 आला. आता ह्याला कम्पेअर करा बरं. चलो फटाफट कम्पेअर करा. कम्पेअर विथ ओय होय स्टैंडर्ड इक्वेशन. क्या होता है भैया? स्टैंडर्ड इक्वेशन क्या होता है? एक्स प्लस बी वाय प्लस इक्वल टू 0. सो याच्यावरून एच व्हॅल्यू भेटणार. बोला एच व्हॅल्यू किती? 4. बी ची व्हॅल्यू किती? -3. विथ साइन घ्या. +3 असेल तर +3, मायनस असेल तर मायनस. लास्ट व्हॅल्यू कोणाची असते? सी ची. सी ची व्हॅल्यू 20 आली. सो फॉर्म्युला राईट करा. परपेंडिक्युलर डिस्टन्स फॉर्म्युला डायरेक्ट राईट करून द्या. ax1 by1 प्लस c रे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये वेड्या हे घेणार. व्हॅल्यू टाकून दे. आन्सर काय येते बोला? एच व्हॅल्यू काय? 4.
इंटू x1ची व्हॅल्यू किती आली -3, कॅल्सी घ्यायचं सॉल्व्ह करायचं, प्लस बीची व्हॅल्यू किती आली सर -3, बीची व्हॅल्यू किती आली फटाफट बोला -3 ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 इंटू -3, एच व्हॅल्यू 4, x1ची व्हॅल्यू -3, बीची व्हॅल्यू -3 इंटू y1, y1ची व्हॅल्यू किती 4 प्लस ची व्हॅल्यू किती सर 20 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर अँड हेर इज व्हॉट यार -3चा स्क्वेअर. हे तुम्ही कॅल्सी वापरून पण सॉल्व्ह करू शकता. फायनली आन्सर काय येते मोडच्या आतमध्ये चेक करू. 4 3 -12 -24 हे तुम्ही कॅल्सीवरती करा. -12 -24 प्लस 20 हे तुम्ही सगळं कॅल्सीवरती करा. -12 -24 प्लस 20 आणि स्क्वेअर रूटच्या आतमध्ये डायरेक्टली अजून एकदा सांगतोय कॅल्सीमध्ये निगेटिव्ह नंबर घेताना ब्रॅकेट टाका, ब्रॅकेटच्या आतमध्ये स्क्वेअर करा किंवा हे वाला कॅल्क्युलेशन पुढेच करू नको, इथे हे नको. चेक करा 4 3 केला -12 -3 4 केला 12 आलं. ठीक आहे 4 इंटू x1 -3 3 इंटू 4 12 ओके राईट. सो पुढे पहा मोडच्या आतमध्ये काय आलं -12 प्लस 20 अपॉन 4चा स्क्वेअर 16 -3चा स्क्वेअर 9 आलं होतं. ठीक आहे. सो परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करतोय. परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू चेक करा हे कॅल्सीवरती केल्यानंतर -24 प्लस 20 डिवायडेड बाय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 25. सो याला सॉल्व करा -4 अपॉन ह्या ठिकाणी 5 आलं. -4 अपॉन 5 आलं. जरी निगेटिव्ह असेल तर मोडच्या बाहेर राईट केला काय येणार 4/5 आणि डिस्टन्स असल्यामुळे राईट काय करणार युनिट. हे झालं तुमच्या क्वेश्चनचं फायनल आन्सर यार. चेक करा. ठीक आहे -4 बाहेर काढल्यानंतर प्लस 4/5 हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स. एकदा चेक करू. 4 3 -12 -3 4 12 12 -24 प्लस 20 -4 अपॉन हे परफेक्ट यार नो चेंज. ओके हा वाला लास्ट टॉपिक आहे व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन सगळ्यांनी चेक करायचं. ही फर्स्ट वाली लाईन आहे सर, ही सेकंड वाली लाईन आहे. चेक करा ह्या ठिकाणी चॅप्टर आपला एंड होऊन जाईल. टॉपिक व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन वन शॉर्टमध्ये टोटल चॅप्टरला एक्सप्लेन मॅक्झिमम कंटेंट मी दिलाय. ऑलमोस्ट 95% कंटेंट दिलाय. एक्झामला प्रत्येक टॉपिकवरती क्वेश्चन विचारला जातो 2 मार्क किंवा 4 मार्क. चेक करा ही वाली तुमची फर्स्ट वाली लाईन ओके ही वाली फर्स्ट वाली लाईन, ही वाली तुमची सेकंड वाली लाईन. सर तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत. तर मी कंडिशन पण दिली होती दोन्ही लाईनचे स्लोप बराबर असतील तर दोन्ही लाईन पॅरलल असतात. अजून सिंपल वे आयडिया सांगतो काय ax प्लस by प्लस c1 इक्वल टू 0. सेकंड लाईनचं इक्वेशन असतं ax प्लस by प्लस c2 इक्वल टू 0. चेक करा दोन्ही लाईन पॅरलल असतील हे डिसाईड करायचं असेल तर मी अजून एक आयडिया देतो. एक्सचं कोएफिशियंट एच असेल तर ह्या ठिकाणी पण एच पाहिजे. एक्सचं कोएफिशियंट ए असेल तर ह्या ठिकाणी पण एच पाहिजे. इथं वायचं कोएफिशियंट बी असेल तर ह्या ठिकाणी पण बीच पाहिजे. फर्स्ट वाली लाईन किंवा सेकंड वाली लाईन फर्स्ट लाईन मध्ये एक्स दोन्ही एक्सचं कोएफिशियंट ए बी बी दोन्ही सेमच पाहिजे. फक्त चेंज काय C1 आणि C2 चेंज असतं. मग ह्या दोन्ही लाईन पॅरलल असतात तर ह्या पॅरलल लाईनच्या इन बिटवीनचं डिस्टन्स कसं काढणार. मी डायरेक्ट फॉर्म्युला राईट करतो. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. सर फॉर्म्युला काय असतो मोडच्या आतमध्ये C1 मायनस C2 वेळ स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ए स्क्वेअर प्लस भैया बीचा स्क्वेअर. हा वाला फॉर्म्युला C1 मायनस C2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके सॉल्व्ह करू क्वेश्चनला बघा हा वाला फॉर्म्युला यूज कर. आन्सरचं स्टार्टिंग करतोय. जी फर्स्ट वाली लाईन आहे गिव्हन्स लाईन इक्वेशन. लास्ट वाला टॉपिक आहे. स्ट्रेट लाईनला फोडून टाकायचं. फोडून टाकायचं. नाही जमलं तर पेपर फाडून टाकायचं. लय ताण नाही घ्यायचं. रिलॅक्स राहायचं यार. एन्जॉय. ह्या सेमला नाही पुढच्या सेमला तकलीफ नाही घ्यायची. एन्जॉय करायचं भाऊ. एन्जॉय भावड्या एन्जॉय करायचं. नाही एन्जॉय करायचं. सिरियसली ना मजेने म्हणतो नाही तर तुम्ही डायरेक्ट म्हणता. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स काढायचं गिव्हन लाईन्स आर.
आता एका गिवन लाईन्सला मी राईट करतो, व्यवस्थित राईट करतो, चेक करा. फर्स्ट वाली जी लाईन होती लेट, फर्स्ट वाली जी लाईन होती पहिल्या लाईनला L1 बोललो, लेट फर्स्ट लाईनला काय बोलणार L1. बोला L1चं काय इक्वेशन 3x प्लस 2y प्लस ओके इज इक्वल टू 5. ठीक आहे, 3x प्लस 2y इज इक्वल टू प्लस 5 इकडे आल्या काय झालं -5. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, विसरू नका, स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 ॲज इट इज राईट केलं, प्लस 5 इकडे आल्या काय झालं +5चं -5 झालं. सर व्हॅल्यू सांगा, a ची व्हॅल्यू 3 आली, b ची व्हॅल्यू 2 आली. सर C1 ची व्हॅल्यू काय आली -5 आली. एक सेकंद, -5 आली. द व्हॅल्यू ऑफ C1 इज -5. सेकंड लाईनच्या इक्वेशनला राईट करा, नेक्स्ट पेजवरती सॉल्व्ह करू. 3x सेकंड लाईनला L2 बोललो, 3x प्लस 2y 3x प्लस 2y इज इक्वल टू 6 इज इक्वल टू 6. सॉल्व्ह करा. सर +6 इकडे आल्या, +6 काय झालं -6. बोला a ची व्हॅल्यू काय 3, तर b ची व्हॅल्यू काय 2, C2 ची व्हॅल्यू काय बोला -6. चेक करा, मी तुम्हाला आयडिया काय दिली होती, a ची आणि b ची व्हॅल्यू सेम येणार, फक्त C1 आणि C2 चेंज होणार. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 2. चेक करा इथं, a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू 2. सेम आली का डिफरेंट आली? भैया सेम ही आना था, 100% सेम ही आएगा. चलो सॉल्व करो. डिस्टन्स बिटवीन टू पैरेलल लाइन, डिस्टन्स बिटवीन टू पैरेलल लाइन, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. यार हे दोन पॅरलल लाईनच्या इन बिटवीनचं डिस्टन्स काढायचे, फॉर्म्युला काय C1 - C2 अपॉन रूटच्या आतमध्ये a² प्लस b². ओके, हा वाला फॉर्म्युला यूज करा. सो C1 ची व्हॅल्यू सांगा काय होती, C1 ची व्हॅल्यू -5. चेक करा, C1 ची व्हॅल्यू काय होती -5. मिडलला मायनस साइन, C2 ची व्हॅल्यू +6 का -6 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये a² प्लस b². a ची व्हॅल्यू काय 3चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू काय 2चा स्क्वेअर. सॉल्व करा. -5 मायनसचं काय झालं +6 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 3चा स्क्वेअर 9 अँड 2चा स्क्वेअर 4. सॉल्व करा, आन्सर काय येतंय, हे 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 13 आलं. सो फायनली आन्सर कसं राईट करणार, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन. आन्सर किती आलं 1/√13 युनिट्स एवढं आलं. ठीक आहे, युनिट्स एवढं आलं. जर दोन पॅरलल लाईनच्या इन बिटवीनचं डिस्टन्स काढलं तर 1/√13 युनिट्स एवढं आलं. आय गेस हे सगळ्यांचं क्लिअर असेल. चलो, काय डाऊट असेल तर चेक करा फटाफट, बोला बिंदास, काय डाऊट असेल तर बोलू शकता. आय गेस हे सगळ्यांचं क्लिअर झालं असेल. 1/√13 इज अ करेक्ट आन्सर. चेक करा, मी पहिल्यापासून ओके फर्स्ट पासून टोटल तुम्ही ओके राईट करू शकता. टोटल टॉपिक डिस्कस केलेत आपण इथे. टोटल म्हणजे टोटल एकदम 0 to हीरो. जर तू हा व्हिडिओ परफेक्टली पाहिला, तू परफेक्टली नोट्स राईट करून घेतले, मी प्रत्येक क्वेश्चन एक्झामचा डिस्कस केलाय, तुमच्यासाठी डिस्कस केलाय. टोटल थेरी डिस्कस केली. ह्या ठिकाणी आपला चॅप्टर संपतोय. वन शॉटमध्ये स्ट्रेट लाईन चॅप्टरची थेरी विथ क्वेश्चन ओव्हर झाले यार. सो नेक्स्ट भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या फ्रेंडमध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल का नेम क्या है भैया, गौरंगा मैथमेटिक्स है. सो मिलते हैं नेक्स्ट वीडियो मध्ये. थैंक यू, बाय बाय, सी यू सून.